लास्टली बिगिन्स द थर्ड स्टेज ऑफ लेबर. थर्ड स्टेज ऑफ लेबर हा सुरू होतो बेबी डिलिव्हर झाल्यापासून ते प्लॅसेंटा म्हणजे बाळाची वार जी आहे ती कम्प्लिटली डिलिव्हर होईपर्यंत त्याला म्हणतात थर्ड स्टेज ऑफ लेबर. थर्ड स्टेज ऑफ लेबर हा शॉर्ट असतो, जनरली 15 मिनिट्स टू हाफ एन आवर आपण म्हणतो की अर्धा तासापर्यंत जी आहे बाळाची वार ही कम्प्लिटली बाहेर येते. सेम टाईम मदरला आणखी जास्ती कळा येऊन, कारण ती वार जी आहे आपलं गर्भपिशवी बाहेर पुश करत असते, कॉन्ट्रॅक्शन्स होतात, खाली ते पेन सेन्सेशन होऊन वार बाहेर येते. विथ दॅट लेबर प्रोसेस इज कम्प्लीट. आणि त्यानंतर जे आहे आपण बघतो की ज्याला 24 आवर्स पोस्ट लेबर, जे इमिजिएटली पोस्ट लेबर जो टाईम आहे, जो ऑब्झर्वेशन पिरियड, तो सुरू होतो. या वेळेस आपण बेबी मदर दोघांना ऑब्झर्व करतो. बेबीला ऑफकोर्स जे ऑन कॉल पिडियाट्रिशियन आहेत ते बघतात, बेबीचं कम्प्लीट एक्झामिनेशन करतात. बेबी एकदा क्लीन रॅप झालं की त्यानंतर बेबीला आईकडे दिलं जातं फॉर फर्स्ट गोल्डन आवर फीडिंग. म्हणजे आम्ही एक गोल्डन आवर हा एक पिरियड असतो ज्याच्यात मदरला बेबीला फीडिंग इनिशिएट केलं पाहिजे, म्हणजे विच इन्क्रीजेस द पॉसिबिलिटी की मदरचं लॅक्टेशन खूप चांगलं होईल, बेबीला टॉप फीडची गरजच पडणार नाही आणि बेबी आणि मदरचं बॉन्डिंग पण याच्यामुळे चांगलं प्रोमोट होतं. या दरम्यान समजा काही खालून स्टिचेस वगैरे असले तर स्टिचेस आपल्याला स्टिच करता येतात. वन्स डिलिव्हरी इज कम्प्लीट, डिलिव्हरी रूममधून परत वेटिंग एरियामध्ये मदर आणि बेबीला आणलं जातं. इफ मदर इज ओके ओव्हर द नेक्स्ट 2 आवर्स टू 4 आवर्स व्यवस्थित असली तर मग मदरला परत आपण डिलिव्हरी रूममधून बाहेर तिच्या प्रायव्हेट रूममध्ये आपण शिफ्ट करतो. तर दिस इज द कम्प्लीट लेबर प्रोसेस जे आपण बघतो. आणि याच्यात इम्पॉर्टंट समजायसाठी काय आहे की दिस इज अ व्हेरी व्हेरिएबल प्रोसेस. प्रत्येकाची लेबर वेगळी असते, प्रत्येकाची डिलिव्हरी वेगळी असते. एकाच बाईची 2-3 जे डिलिव्हरी होतात त्याच्यात खूप अंतर असू शकतं. तर याच्यासाठी आपल्याला हे समजायची गरज आहे की दिस इज अ व्हेरी आय वुड से कोलॅबोरेटिव्ह एफर्ट, ज्याच्यात डॉक्टर, पेशंट, आपले स्टाफ, all attendants, everybody is going through the process together.